भला शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा विठ्ठल विठ्ठल उमां शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं शुक्लां ब्रह्म विचारसार परमां आद्यां जगत व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अभेदां जाड्यान्धकाराः हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदां शारदां महायोगपीठे तटे विमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुचेते नमस्कारुनी आता कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजुदिका मोदी वक्रम खलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भज ज्ञानदेवं संपाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं श्री सागुरुन्तं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सबिन्दु सिन्धु शुष्कलतरङ्गभङ्गरङ्गितं शेवट तो भला माझा बहु घोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी जगद्गुरु विश्ववंदनीय विश्वसंत श्री संत तुकोबार यांच्या अभंग गाथेतील उपदेशपर प्रकरणातील शेवटाचं विधान करणारा की बाबा रे मी माझ्या जिवंतपणी माझा शेवट कसा गोड झाला याचं महत्त्वाचं उत्तर देतात विठ्ठल विठ्ठल। अभंगाला निरूपण करण्यापूर्वी आपलं हे कीर्तन किम निमित्तम किम कारणम काय प्रयोजन काय नियोजन सगळ्यांना आपल्याला ज्ञातच आहे, तरी वक्त्याचं सांगणं आद्य कर्तव्य आहे। आपल्या या श्री क्षेत्र जैतानी गावामध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने
भगवान पांडुरंगाच्या आशीर्वादाने नर्मदा मैयाच्या कृपेने चालत असलेले कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमातील आजचा हा नैमित्तिक कार्यक्रम आहे। एक दिवसाचा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आहे। आमचे परमस्नेही आदरणीय आपल्याच भजनी मंडळातील अध्यक्ष हरिभक्तीपारायण छोटू तात्या छोटू तुळशीराम भदाने यांचे वडील यांचे पिताश्री आमचे आजोबा हरिभक्तीपारायण तुळशीराम देवराम भदाने यांच्या वर्षश्राद्धानिमित्त हा कार्यक्रम आहे। मागे ज्या वेळेस बाबा गेले त्यावेळेसही मलाच त्यांनी कीर्तन सांगितलं होतं 10व्याचं, पण काहीतरी कारणास्तव रद्द झालं। हा पाऊसच होता आणि ज्या वेळेस आजी गेल्या त्यावेळेसही पहिलंच कीर्तन माझं होतं 10व्याचं, पण त्यावेळेस आमचे लुका बाबा यांचे चिरंजीव वारले म्हणून तो कार्यक्रम स्थगित झाला आणि नंतर आजीच्याही पुण्यतिथ्या करण्यात आल्या। मला वाटतं 5 पुण्यतिथ्या झाल्या आणि हे बाबांचं पहिलंच पुण्यस्मरण पहिलंच वर्षश्राद्ध आहे। खूप मस्त उपक्रम आहे, सुंदर नियोजन आहे, साऊंड सिस्टीम सुंदर आहे। आपले सर्व गुणीजन मंडळी आपल्याच गावातील सर्वच भजनी मंडळ आहे, सावता महाराज भजनी मंडळ, त्यात हरिभक्तीपारायण आमचे विनेकरी कौतिकाप्पा असतील, आमचे पिताश्री गुरुवारे बाबा असतील, अण्णा असतील, ज्यांनी या खानदेशातच नव्हे खानदेशाच्या बाहेरही अख्खा महाराष्ट्रच गाजवला असे आमचे उत्तम अण्णा उत्तम अण्णा असतील, आमचे बाबा असतील, जिभाऊ असतील, दौलत अण्णा असतील, समस्त सावता भजनी मोहन काका असतील, आमचे वासुदेव महाराज यांचे सासरे हो जवळ पण गायक आणि सासरा बी गायक, गोड असं गायन आहे। आमचे मोठा भाऊ आहेत, मकाभाऊ आहेत आणि माझे परम मित्र की आम्ही सोबतच शिबिरामध्ये शिकलो। आंबडीला असो बाहेर असो जगदीशजी महाराज त्या बी मला वाजायला शिक हां पकवाज वाजवायला आहेत आणि खुडाण्याहून आलेले ज्यांनी माऊली परिवारात खूप मोठं नाव आहे असे आपले आदरणीय माऊली परिवाराचे आधारस्तंभ आप्पा असतील। काय आहे मोठ्यांचं नाव घेऊ नये म्हणून आप्पा तात्या असतील, आमचे एकनाथ मामा असतील आणि समस्त भजनी मंडळ सगळ्यांचं नाव काय घेत नाही, एका शब्दात सगळ्यांचं नाव घेतो आहे, बरोबर करू नका। महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतू वाकून, महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतू वाकून आणि तुमचं सर्वांचं नाव घेतो, गुरुनाम गुरु माऊलींचा मान राखून विठ्ठल विठ्ठल हो जवळनं नाव राहिगे बरं का। काय आहे टावर खालीच रेंज रासने ज्यांनी जेवढे कीर्तनकार होते आपल्या महाराष्ट्रात ज्यांनी प्रसिद्ध केले, तळागळापर्यंत पोहोचवले, नवे नवे दुबईपर्यंत पोहोचवले असे आमचे भैयाभाऊ असतील भयानेकर, ते देखील माझ्या शब्दाला मान देऊन तेही तिकडंच होते दाभाडीला आणि मीही तिकडंच मालेगाव तालुक्यात खाकोर्डीला होतो। माझ्यासोबत आलेले आमचे हां पुढे बसा ना, तुम्ही स्वतःना कार्य करता शे। आमचे बबलू दादा विजय दादा खाकुर्डीकर वन्नेर खाकुर्डी, त्यांचंही परमार्थामध्ये खूप मोठं मार्गदर्शन आहे। ते तिथला सप्ताह सोडून माझ्यासाठी येत आले हो। आणि आमचे यादव तुळशीराम भदाने, बाबांना 3 चिरंजीव, नाव काय यादव तुळशीराम भदाने, रतन तुळशीराम भदाने, गिरधर तुळशीराम भदाने। अजून मुली किती, मुलगीचं नाव, मुलीचं नाव काय, एक मुलगी आणि समस्त भदाने परिवार। असो या ठिकाणी वर्षश्राद्धाचा हा कार्यक्रम आहे। प्रथम वर्षश्राद्ध का करावं, हा मृत्यूलोक आहे, मृत्यूलोकात प्रत्येकाला मरायचंच आहे।
जसा आत्मा या ठिकाणाहून जातो तर त्या ठिकाणी मुलाचं कर्तव्य आहे महाराज की आई वडील जिवंत असतानाही आणि मेल्यावरही त्यांचं काही विधी असेल, त्यांचा जो विधी असेल तो सर्व पार पाडावा. जिवंत असताना त्यांची सेवा आहे, त्यांचं आज्ञा आहे, ते सर्व पार पाडावी. हो, काय आहे, एक ठिकाणी खूप गोड वर्णन केलं आहे की माता पिता कसे आहेत, आई वडील कसे आहेत. मला वाटतं आपला वारकरी संप्रदाय त्याच कारणामुळे या ठिकाणी आहे. पंढरपूरला जर देव आला असेल आपला, कशामुळे? पितृसेवा पुण्य लाधला निधान ब्रह्मसनातन पुंडलिकाशी. हो, काय केलं त्या पुंडलिकाने? काय केलं? कमने माये बापे, तुका म्हणे माये बापे, तुका म्हणे माये बापे, तुका म्हणे माये बापे, अवघी देवाची स्वरूपे. महाराज सांगतात की ते आई वडीलच आपले माता पिता आपले देव आहेत, म्हणून त्यांची सेवा जिवंतपणे करावी. हो, काय आहे ती आई, काय आहे ते मायबाप. महाभारतामध्ये गोड वर्णन केलंय. पुत्र कोण आहे? पुत्र त्यालाच म्हणतात की पुन्हा नरकातून जो पितरांना तारतो तो पुत्र. हा, हो, पुत्र कोणालाही म्हणत नाही. म्हणून महाभारतामध्ये अशी एक कथा आहे की एक कौशिक नावाचे ऋषी झाडाखाली तपश्चर्या करतायत, उभे राहून एका पायावर तपश्चर्या करतायत. तिला खडी तपश्चर्या अशी म्हणतात. ती तपश्चर्या करत असताना तब्बल 12 वर्ष त्यांना लागले ऋषींना. आणि तपश्चर्या करताना एक बगडी झाडावर होती. बगडीचा आवाज कानापर्यंत आला. त्यांना विक्षेप झाला आणि कौशिक ऋषींनी डोळे उघडले. ते तेजाचं तप, ते जे तप आहे तेज आलं, अग्नी आला आणि त्यांनी ऋषींकडे बगडीकडे पाहिलं. ती बगडी जळून खाक झाली. जळून खाक होऊन राख होऊन पडली खाली. ऋषींना अहंकार झाला की माझ्यामध्ये तपाचं बळ आलं. कौशिक ऋषी भिक्षेसाठी बाहेर गेले, गावात आले आणि गावात आल्यानंतर एका माऊलीच्या द्वारात उभे राहिले. त्या ठिकाणी जाऊन कौशिक ऋषींनी आवाज दिला, भिक्षाम देई, भिक्षाम देई. ती पतिव्रता श्रीवती. माऊली काय बाहेर आली नाही. ऋषींना अर्धा तास त्या ठिकाणी उभं केलं. का उभं केलं? ती बाई, ती माऊली आपल्या पतीच्या सेवेमध्ये रत होती. बघा सेवेचं किती पुण्य आहे, सेवेमध्ये काय मिळतं हे मला तुम्हाला सांगायचं. बाई काय येत नाही, माऊली काय येत नाही. का येत नाही? मी तपस्वी माणूस, मी संन्यासी माणूस, मी इथं उभा आहे आणि अजूनही बाई येत नाही. माऊली आली, भिक्षा घेऊन आली आणि पाहिलं की ऋषी महाराज रागावलेले आहेत, आपल्यावर क्रोध करतील, रागावतील. आणि रागावले महाराज. त्यावेळेस त्या बाईने सांगितलं, महाराज मला माहिती आहे तुम्ही रागावले आहेत, पण तुम्ही रागवू नका, कारण मी माझ्या पतीच्या सेवेमध्ये, माझ्या नवऱ्याच्या सेवेमध्ये रत होते. पतिव्रता तिलाच म्हणतात की ती पतीची मनोभावे सेवा करते. पतीचे या मता अनुसरुणे पतिव्रता. हो, तीच पत्नी आहे
किती गोड सांगितलं अभंगामध्ये. पतिव्रता धर्म पाहो माझा. हो, जी पतीची सेवा करते मनोभावेने ती खरी पत्नी आहे. आणि महाराज, मी माझ्या पतीच्या सेवेत मी रत आहे, तुम्ही रागावू नका. तरी त्या बाबाची काही शांत होत नाही राग. डोळे लाल बुंद आहेत. शेवटी बाईने विचार केला, हा बाबा काय असं शांत होणार नाही. सांगितलं, बाबा तुम्ही कितीही रागवले पण मला काही हो, मला माहिती आहे तुम्ही जंगलामध्ये काय कुड्या पात्या केल्या आहेत. तुमच्या तेजाच्या बळाने एक बगडी जळून खाक झाली, तशी मी काय बगडी नाहीत की जळून खाक होऊन जाईल. कारण मी पतिव्रता श्री आहे, मी पतीची सेवा केली आहे. बाबाला आश्चर्यचकित झालं की ही अशी का बोलते, हिला काय माहीत, हिला काय एवढं कळालं. आपण त्या ठिकाणी एवढं तप करतोय, योग्यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी तू आम्हा पासी मागे पुढे. मी एवढं तप केलं तरी माझ्या ध्यानातही आला नाही, मला ते ज्ञानही प्राप्त झालं नाही. आणि ही बाई घरी बसल्या सांगते की तू जंगलामध्ये काय कुड्या पात केल्या, तू जंगलामध्ये बगडी जाळली, ही हिला माहीत कसं. विचारलं, ए माऊली तुला कसं माहीत झालंय. त्या बाईने सांगितलं, गोड उत्तर दिलं म्हणे, बाबा खरं सांगू का, मी घरी बसल्या त्रैलोक्याचं ज्ञान सर्व मला कळतंय. म्हणे कसं, कारण मी पतीची एक निष्ठतेने सेवा करते म्हणून या त्रैलोक्याचं ज्ञान मला कळतं. हे नवल नाही की मला त्रैलोक्याचं ज्ञान आहे. याच्यापेक्षा आश्चर्यचकित गोष्ट अशी आहे की आमच्या गावातला जो धर्मव्याध आहे, मांस विक्रेता, त्याला सुद्धा हे ज्ञान प्राप्त आहे. त्याला सुद्धा हे ज्ञान प्राप्त आहे. म्हणे बाई तू पतिव्रता आहे हे मान्य आहे, तुला हे ज्ञान प्राप्त झालं हे देखील मान्य आहे, पण तो मांस विक्रेता त्याला कसं आहे त्रैलोक्याचं ज्ञान माहिती, त्याला कसं कळतं. म्हणे बाबा स्वतः जाऊन बघा, स्वतः पहा, त्या ठिकाणी जा. बरं जातो. गेले बाबा. भिक्षाम देई भिक्षाम देई. आता त्याने दुकान कोणती, तो काय भिक्षा देईल. गेले, पाहिले एवढी मोठी गर्दी विक्रीसाठी, तो विकतोय, त्याची मान खाली, उसकी दके तरी मान दखाय. हो काय करावं. हा परस्पर निघाला. त्या धर्मवाद्याचं लक्ष गेलं, बाबा निघाले आहेत. विचारलं, हो बाबा. म्हणे इकडे या, तुम्ही मला भेटायला आले ना. म्हणे हो. मग परस्पर का जाता, मला भेटण्या वगैरे तुम्ही जाताय, जाऊ नका, काय काम होतं, या इकडे. तो म्हणे तुला त्या बाईने मिस कॉल केला असावा, मी येणार आहे असं. आणि बाबा मला कोणाची सांगण्याची गरज नाही, मला कोणा मिस कॉलची गरज नाही, कारण मी या ठिकाणी बसल्या बसल्या मला सर्व त्रैलोक्याचं ज्ञान कळतं, हे त्रैलोक्याचं ज्ञान प्राप्त आहे. म्हणजे याचं कारण काय, कारण दुसरं तिसरं काही नाही बाबा. म्हणे मी 2 देवांची सेवा एक निष्ठतेने करतो. 2 देव, ते कोणते देव. म्हणजे चला माझ्या मागे. गेले घरी. घरी गेल्यानंतर दरवाजात पाय टाकणार, ओलांडणार, तिथं बंगई होती. त्या बंगेवरती, एका बंगेवरती बाप होता, एका बंगेवरती माय होती. सांगितलं हे 2 देव आहेत, यांचं दर्शन घेतल्याशिवाय मी माझ्या कामाला सुरुवात करत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ठिकाणी आपली जी संस्कृती आहे भारतामध्ये, कृतज्ञ आहे, कृतज्ञ नाही. माय बापाच्या उपकारातून ऋणी होणं, उतराई होणं ही आपली संस्कृती आहे. कृतज्ञ संस्कृती नाही. त्यांचे उपकार आपल्याला विस्मरण होऊ नये, त्यांच्या उपकाराची आपल्याला जाणीव राहावी म्हणून हा कार्यक्रम करतात. बघा महाभारतामध्ये अशी एक कथा आली आहे. अजून काय झालं, एक ऋषी येत आहेत स्मशानामध्ये. एक चांडाळी बसली. त्या ठिकाणी ती मांस शिजवते. कुठं, स्मशानामध्ये, अमरधामात. त्या ऋषींनी पाहिलं ही बाई इथं एकटी आहे स्मशानामध्ये, या ठिकाणी काय करते विचारू आपण. विचारलं. म्हणे ओ बाई काय करतात तुम्ही. म्हणे काय नाही, मांस शिजवते. अन्न शिजवते. कसलं अन्न आहे. म्हणजे काय नाही, एक कुत्रं होतं, पिलं होतं, त्या कुत्र्याला मारलं आणि या ठिकाणी ते शिजवायला घातलं आहे. म्हणजे कशावर शिजवायला घातले. म्हणजे काही नाही, आत्ता चालूच प्रेत जाळून गेले आणि त्या प्रेताची अग्नी घेतली, त्या ठिकाणी मी शिजवायला घातले. म्हणे भांडं कोणतं आहे.
स्टीलचं आहे का जर्मनीचं आहे, कोणतं आहे? आणि कोणतंच भांडं नाही. भांडं एकच आहे. कोणतं? की ते प्रेत जाळून जातात आणि त्यांची जी कवटी असते त्याचं भांडं बनवलं. काय बनवलं? भांडं बनवलं. आणि त्या भांड्यामध्ये मी ते कुत्र्याचं मांस शिजवायला घातलं, ते अन्न शिजवायला घातलं. म्हणे मग पाणी कोणतं आहे? पाणी तर या ठिकाणी नाही आहे. मग बिस्लरीचं आहे का? कोणतं आहे? कोणतं होतं? पहिल्या धारेचं. कोणतं होतं? पहिल्या धारेची. अशा 3-4 बाटल्या घेतल्या म्हणे आणि ते पाणी त्याच्यात टाकलंय. मला सांगा मांस कोणतं होतं? कुत्र्याचं. भांडं कोणतं होतं? प्रेताची कवटी. अग्नी कोणता होता? प्रेताची अग्नी. आणि हे सर्व जे होतं ना याच्यावरती एक झाकण ठेवलं तिने. कोणती? पायातली चप्पल काढली आणि ते झाकण त्याच्यावरती ठेवलं. ऋषींनी विचारलं म्हणे बाई हे सर्व मला मान्य आहे, तू यांना शिजवायला घातलं आहे, पण एक म्हणे हे अन्न जे आहे ना हे अपवित्र अन्न आहे, चांगलं अन्न नाही, तामसी अन्न आहे. आणि तू याच्यावरती तू हे अन्नावरती झाकण का टाकले? का ही चप्पल टाकली? म्हणे बाबा ही चप्पल टाकली मी का अन्न झाकते याचं गोड उत्तर मी तुम्हाला सांगते. म्हणे सांग ना, आम्हाला कळू दे. तू या अपवित्र अन्नावर हे झाकण का झाकलं? का? काय आहे असं त्याच्या? आणि बाबा हे अन्नावर मी झाकण असं झाकलं आहे की जो मुलगा आपल्या माय बापाचं वर्षश्राद्ध करत नसेल, त्यांची विधी करत नसेल, त्यांची सेवा करत नसेल, अशा मुलाची जर माझ्या अन्नावर दृष्टी केली तर ते अन्न काय होईल? नासेल, नाश पावेल. एवढी जर काही निपत्तर विधी असेल, एवढा जर त्याग असेल, त्याज्य असेल तर याच्यापेक्षा दुसरी गती कोणती नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे परमपूज्यच मानले गेले आई बा. हो, एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विचारलं म्हणे सर अहो या जगामध्ये असं कोणतं न्यायालय आहे की सर्व दोष माफ होतील, सर्व गुन्हे माफ होतील? तर त्या शिक्षकांनी सुंदर असं उत्तर दिलं म्हणे बाळा या जगामध्ये असं न्यायालय नाही, मग या जगामध्ये असं मायालय आहे की तिथं सर्व गुन्हे माफ होतात. विठ्ठल विठ्ठल. असे तर मायालय आहे म्हणून तर तिला म्हणतात ना कडवड्याची जाती. ऐसे कडवड्याची जाती, कडवड्याची जाती, ऐसे कडवड्याची जाती, ऐसे कडवड्याची जाती. गरी बाबा वीणा प्रीती, गरी बाबा वीणा प्रीती, ऐसे कडवड्याची जाती, गरी बाबा वीणा प्रीती. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. म्हणून या जगामध्ये अशी एक आई आहे की ती देवा समान आहे. मग का हो महाराज तुमच्या संतांनी काही नुसतं आईबद्दलच सांगितलंय का? बापाबद्दल काही सांगितलं नाही का? मग बापही आम्हाला सांगा ना, बाप कसा असतो? आईचं प्रेम आपल्याला दिसतं, आईचं प्रेम आपल्याला दिसत असतं, पण बापाचं प्रेम कधी दिसत नाही. तो बाप असतो. हो, काय करतो बाप? बाप करी जोडी लेकराची ओढी, आपले पुरवंडी काय बापाचं कर्तव्य असतं मुलाबद्दल महाराज. जसा लहान असतो जन्माला येतो त्याचे सर्व त्याला हात धरून चालवणं, त्याला हात धरून बाळवणं चालवतात. पहिले आपले गुरु आपले बाप असतात महाराज. हो, बेटा आपला चांगला व्हावा, आपली मुलगी चांगल्या घरात जावी म्हणून काबाड कष्ट करतात, स्वतः फाटकं बन्यान घालतात आणि मुलाला चांगला बन्यान घेऊन देतात. स्वतःचा फाटकी पॅन्ट घालतात, कपडे घालतात, पण मुलाला चांगले कपडे घेऊन देतात. तो बाप असतो. हो, आपल्या मुलीचा चांगला संसार व्हावा, तिला चांगलं घर मिळावं
तिला चांगला नवरा मिळावा अशी जी अपेक्षा करतो तो बाप असतो. बाप हा काय असतो महाराज? हो, माझ्याही जीवनात अनुभव आहे. मीही कीर्तनकार आहे. मी ज्या वेळेस कीर्तनाला जातो तेव्हा माझ्यापेक्षा जास्त काळजी आमच्या वडिलांना असते. हो, याला कीर्तनले जावं टाईम व्हायचे, कीर्तनले उशिरा पोहोची. जर 7 दिवस जर कुठे ज्ञानेश्वरी पारायणाला जरी जायचं असेल तरी तेच काळजी घेतात. जाय लवकर, निघ लवकर, होय लवकर. कपडे घेतात, कपडे आणतात, बॅग भरतात. तो बाप असतो महाराज. खरंच बाप हा आपल्या मुलाविषयी खूप खूप अशी काळजी घेतो की ती काळजी जगात कोणीही घेणार नाही. म्हणून मायबापाची सर कोणाला येणार नाही. आणि तिसरं म्हणजे या जगामध्ये सांगितलंय की तुम्ही या 3 देवांची सेवा करा. 3 देव आपल्या देखत, 3 देव आपल्या डोळ्या देखत असतात. कोणते कोणते? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. हो, माता देव आहे, पिता देव आहे, गुरुदेव आहे, संत देव आहे. हो, म्हणून तर जर एखाद्याला जर माय बापच नसतील आणि तो अनाथ असेल तर त्यांच्यासाठी तेही आहेत. तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा, या जगामध्ये बाप एक देव आहे, माता एक देव आहे आणि गुरु एक देव आहे. म्हणून बाप हो, या 3 देवांची निष्कामतेने सेवा करा. कारण यांच्याकडे निस्वार्थीपणा आहे, स्वार्थीपणा नाही. स्वार्थीपणा आहे आपले जे असतात ना मित्र, पुत्र, गण, गोत्र, यांच्याकडे हा स्वार्थीपणा आहे. पण या 3घांकडे काही स्वार्थीपणा नाही महाराज. निस्वार्थाने आपल्यावर प्रेम करतात ते म्हणजे आहे बाप. आणि निस्वार्थप्रमाणे आपल्याला सांभाळतात ते म्हणजे संत आहेत. म्हणून या 3 देवांची सेवा करा. मग या ठिकाणी आमचे तुळशीराम बाबा यांना या इहलोकातून जाऊन 1 वर्ष झाला आणि त्यांचा हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम. काय करावं वर्षश्राद्ध, काय करावं पुण्यतिथी, याचंही कारण आहे. दशविधी क्रिया, त्याला काय म्हणतो आपण? दशपिंडी. हो, दशविधी क्रियेच्या दिवशी 10 पिंडदान करावे लागतात. हो, मग पहिल्या दिवसापासून बघा आप्पा, पहिल्या दिवशी पहिलं पिंडदान, दुसऱ्या दिवशी दुसरं पिंडदान, तिसऱ्या दिवशी तिसरं पिंड, असं करत 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 10 दिवस येतात. आणि 10व्या दिवशी 10 पिंडदान असे ते दिले जातात. आणि त्या 10व्या दिवशी तो जो आत्मा असतो त्या आत्म्याचा आणि आपल्या कुळाचा सुटका होते, संबंध तुटतो आणि त्याची पुढी वाटचाल सुरू होते. ती वाटचाल सुरू झाल्यानंतर मग आणखीन काही कर्म आपल्याला सांगितलं आहे. आणखीन काही कर्मकांड आहेत. कोणते कोणते? 11वा, 12वा, 13वा, 14वा, 15वा आणि 16वा. 11वा 12वा झाला की मग हे 4 कर्म असतात. कोणते कोणते? 13वा, 14वा, 15वा, 16वा. मग हे पण आश्रम वर्णानुसार आहेत. कोणत्या कोणत्या आश्रमाचे कोणते कोणते विधी आहे. जर ब्रह्मचारी वारले असतील, आपल्या गृहस्थी वारले असतील, काय करावं? 13वा करावा. ब्रह्मचारी वारले असतील तर 14वा करावा. संन्यासी वारले असतील तर 15वा करावा. आणि वानप्रस्थे गेले असतील तर षोडशी. अशा 4 विधी आहेत. षोडशी त्यांच्यामध्ये म्हणतात, आपण 16वा म्हणतो. अशी विधी झाल्यानंतर मग नंतर हे जे आहे ना रोजचं श्राद्ध ते बंद करावं. मग नंतर काय करावं? महिन्यामध्ये येते ते श्राद्ध. कोणतं? मासिक श्राद्ध. ते करावं. मासिक श्राद्ध कुठपर्यंत करावं? की 1 वर्ष येत नाही, 1 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत मासिक श्राद्ध आहे. 11व्या महिन्याला ते पितृ घालावेत, पितृजीव घालावेत. आणि मग 12व्या महिन्याच्या दिवशी म्हणजे तो आजचा दिवस, आजच्या दिवशी 12 वाजता त्या पितृला आपण जीव घालावे. एखादा पितृ बोलवावा, पितृजीव घालावा. जर माता वारली असेल तर मग त्या ठिकाणी महिला असेल तिला पितृ बनवावं, ती जीव घालावी. आणि नंतर मग त्याच्या नावाने काहीतरी अन्नदान करावं. पिंडदान झालं मग मला सांगा, जे पिंडदान आपण देतो, जे आपण त्याला त्या ठिकाणी समर्पित करतो,
ते पिंडदान त्याच्यापर्यंत जातं का हो? जात नाही. पण ते आपण का देतो? श्रद्धेने देतो, म्हणून त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. मग त्या दिवशी ते वर्ष श्राद्धाच्या दिवशी ते पिंडदान त्याला समर्पित केलं, ते अन्न त्याच्यामध्ये रूपांतर झालं की ते पितृ तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते वावे मुळा, कल्याण इच्छिते वावे मुळा. त्या ठिकाणी तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात, म्हणून वर्ष श्राद्ध करावं. मग का हो महाराज? वर्ष श्राद्ध आणि कीर्तन याचा काही संबंध? याचा काही संबंध नाही. वर्ष श्राद्धाचा आणि कीर्तनाचा काही संबंध नाही. पण हे जे वर्ष श्राद्ध आहे, जे कर्मकांड आहे, तो जो कर्मकांडाचा भाग आहे ना, तो वेगळा आहे. पिंडदान द्यावं, ते सर्व करावं. हा जो कर्मकांड आहे, हे करत असताना आपल्याला विद्वान ब्राह्मण पाहिजे. वर्ष श्राद्धाला विद्वान ब्राह्मण पाहिजे. ती पूजा करत असताना ब्राह्मण जर विद्वान राहिला नाही, ब्राह्मण जर असा साधा माधा भेटूया, तो श्लोक बोलतो, श्लोक बोलत असताना काहीतरी चुकत असेल तर तो पितृदोष आपल्याला लागतो. जर समजा आपल्याला विद्वान ब्राह्मण मिळाले आणि आपल्याकडूनही काहीतरी चुका होतात, तो ब्राह्मण जे जे काही श्लोक बोलतो त्या त्या वेळेला आपण त्या त्या पिंड्याला बोट लावत नाही, म्हणून आपल्याला पितृदोष लागतो, मातृदोष लागतो. म्हणून कीर्तन ठेवण्याची परंपरा आमच्या साधू संतांनी सोपं करून सांगितलं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, हो रामकृष्ण नाम सर्व दोषारण, जड जीवाचा. म्हणून या दिवशी नामचिंतनाला फार महत्त्व आहे. हरिपाठ करावा 10 दिवसपर्यंत. वर्ष श्राद्धाला हरिपाठ करावा, हरिनाम घ्यावं आणि हे हरिनामाच्या बळावर त्या पितृला, त्या आत्म्याला देवापाशी जागा मिळते. म्हणून वर्ष श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. त्याकरिता आजचा जो अभंग निवडला तो आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. महाराज सांगतात की बाबा रे, माझ्या जीवनामध्ये माझ्या जिवंतपणे मी शेवट गोड केला. कसा शेवट गोड केला की मला माझ्या भगवान पांडुरंगाची भेट झाली. मी त्या ठिकाणी पोचलो आणि त्या ठिकाणी पोचून भगवान पांडुरंगाशी एकरूप होऊन शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. मी गेलोय, माझ्या माहेरात पोचलो. माहेरात पोचल्यानंतर माझ्या भगवान पांडुरंगाची मला भेट झाली, प्राप्ती झाली. त्याच्याशी मी एकरूप झालो. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. आणि ती झाल्यानंतर, भेट झाल्यानंतर माझ्या जीवनातील जेवढं दुःखत होतं तेवढं नाहीसं झालं महाराज, नाहीसं झालं. अवघ्या दुःखाचा मागीला परिहार झाला, अवघ्या दुःखाचा मागीला. मग हे सर्व केल्यानंतर मग माझी वाणी काय एक जागेवर राहिली असेल का? माझी वाणी काय कुठं कुठं गेली असेल का माझी वाचा? नाही ना. माझ्या वाचेला सवय लागली नामचिंतनाची. माझी वाणी देखील त्या हरीजवळ गेली, तिला समर्पित केली. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी गेली. इथं थांबायचं. गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. विठ्ठल काही पर्वण्या आपल्या या देशामध्ये सांगितल्या, संस्कृतीत सांगितल्या. ती पर्वणी म्हणजे कोणत्या? सोम सूर्यादि ग्रहणे, का येऊन करती पार्वणे, माता पितरे मरणे अंकित जे दिवस. हो, सोम सूर्यादि ग्रहण किती पर्व आहेत आपल्या भारतामध्ये? मला सांगा, आठवड्यातून जो येतो कोणता पर्व? 7 वारामधून एक वार, तो म्हणजे सोमवार. सोमवार पर्व आहे. 15 दिवसातून येतो तो म्हणजे कोणता पर्व? 15 दिवसा एका एकादशी, कार्य न करेसी व्रत सार. हो, एकादशी पर्व आहे. आणि 1 वर्षांनी येतो तो कोणता पर्व? हो, कोणता पर्व? ग्रहण लागतं ना, कधी ग्रहण लागतं ना. सोम सूर्यादि ग्रहणे, ते देखील पर्व सांगितलंय. 6 महिन्यांनी येणारा पर्व कोणता पर्व सांगितला?
देवतिळी आला मकर संक्रांती पर्व आहे. देवतिळी आला गोड गोड जीव आला साधला सोप्या चाली नाही हातीना दांगड दिंगा चाली हो बलावा बलावा हो ह्या चाली सोप्या नाहीत महाराज. विद्वान माणसांच्या चाली आहेत, बोधे बाबांच्या चाली आहेत, खूप गोड चाली आहेत. म्हणून साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ हा एक पर्व आहे. तसा ज्ञानोबरायांनी सांगितलं की ज्या दिवशी आपले माता पिता गेलेत तो देखील एक पर्व आहे. ज्या तिथीला माता पिता गेलेत तिथीला बरं का, तारखेला नाही. आपलं चुकी आहे, आपण तारखेवरच सर्व काय करतो. आपली भारताची संस्कृती ही तिथीवर चालते. हो पुण्यतिथी म्हणतो ना आपण का पुण्यतारीख म्हणतो. मग पुण्यतिथी मग पुण्यतारीख म्हणा ना, म्हणायची झाली तर पुण्यतारीख म्हणा, पण पुण्यतिथी म्हणून या दिवसाला फार महत्त्व आहे, फार महत्त्व आहे. माय बाप हो, आपण या मृत्यू लोकात आलो आहे. आल्यानंतर आपलं कर्तव्य आहे की कसं जगावं कसं मरावं हे देखील आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आलोय ना, जावं लागणार आहे. घड्याळासारखा काटा फिरतो उपजे ते नाशे नाशिले किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पजित. किती वेळा जन्मा यावे आणि किती वेळा मरावे महाराज. सारखा हा घड्याळासारखा चालूच आहे. मग कोणीही असो, तो संन्यासी असो, ब्रह्मचारी असो, गृहस्थी असो, वानप्रस्थी असो, सगळ्यांना जायचं आहे. इथे कोणी उरायला येत उरो नाही आल्यावर येर ते पामर जीव किती. सगळ्यांना जायचंय. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तू तोही मसे. किती गेले महाराज, किती गेले. 9 भी मर गए, 10 भी मर गए, 18 88. पीर मर गए, पैगंबर मर गए जिंदा जोगी. सगळे गेले, सगळे गेले. म्हणून या ठिकाणी कोणी राहायला आलं नाही. या ठिकाणी जर मग तुम्हाला जर जन्म मिळाला ना, जन्म मिळाल्यानंतर काय करावं, काय करावं मृत्यू लोकात येऊन, तर त्या ठिकाणी नामस्मरण करावं, देवाची पूजा करावी, तीर्थयात्रा करावी. मग कधी करावी आम्ही तीर्थयात्रा? डोळे गेले तेव्हा, कान गेले तेव्हा, हातपाय गेले तेव्हा. हां सुंदर गीत आहे महाराज, सुंदर गीत आहे, सांगतो तुम्हाला. भजन कर मस्त जवानी में, भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा सजी दिहानी. भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा सजी दिहानी. भजन कर मस्त जवानी में, बुढ़ापा
आँख से अंधे हो जाओगे, दर्शन तुम कर नहीं पाओगे। दर्शन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा। डोळ्यांनी आंधळे झाले, दिसत नाही डोळ्यांना, आणि मग कीर्तनात येतून सांगतो जिभू हो हाथ से लुल्ले हो जाओगे, दान तुम कर नहीं पाओगे। दान कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। दान धर्म करावा माणसाने हो, आपण दानही करत नाही। काही काही एवढे कंजूस असतात, सप्ताह बसून जातो गावात, सप्तेवाले फिरतात गावामध्ये, वर्गणी गोळा करतात आप्पा, एकाच्या घरी जातात, सांगतात का हो देताय का तुम्ही अन्न, देताय का, मग लिखिल्या ना नाव लिहून घ्या, आज नाव देतो सप्ताह झाल्यावर। एका सप्त्यासाठी वर्गणी द्यायला आपण कंटाळा करतो। किती महत्व आहे दानाचं, किती महत्व आहे अन्नदानाचं हो। येथे एक शीत दिदल्या अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण। कोटी याग केले पूर्ण हे महिमान तीर्थाचे। म्हणून तुम्ही अन्नदान करा, ज्ञानदान करा, तुम्हाला जे काही प्राप्त होणार आहे ते तुमच्या कुळाला द्या, म्हणून कुळाचा उद्धार होणार। म्हणून हाथ से लुल्ले हो जाओगे, दान तुम कर नहीं पाओगे। दान कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। दान कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। पैर से लंगड़े हो जाओगे, तीर्थयात्रा करायची, मग म्हातारे झाल्यावर करणार का। आम्ही जेव्हा परिक्रमेला गेलो बरं का आप्पा, परिक्रमेला गेल्यानंतर असे असे म्हातारे होते आमच्यासोबत की त्यांना चालता येत नव्हतं। मग चालता येत नाही, मग गुपचूप घर बसू ना, नामस्मरण करू ना। ते आम्हाला सांगायचे नाही महाराज, आमने 4थी का 5वी परिक्रमा आहे भाऊ, 4थी 5वी। म्हटलं कशी करता तुम्ही परिक्रमा एवढं वय। मग मला लक्षात आलं की ते अर्ध्या रस्त्यामध्ये जातात, गाडीला हात देतात, रुक जाओ, त्या ठिकाणी बसतात आणि आश्रमात पुढेच जागा सांभाळतात। कशाला तीर्थयात्रा, तीर्थयात्रा करायची, शरीर चांगलं आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या। जवळ सकळ सिद्ध तरुण आहोत तोपर्यंत करून घ्या, म्हातारे झाल्यावर काही भरोसा नाही। म्हणून पैर से लंगड़े हो जाओगे, तीर्थ तुम कर नहीं पाओगे। तीर्थ कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। भजन तुम मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है। तीर्थयात्रा करा, नामस्मरण करा आणि चांगलं काळ घालवा का, कारण आपला शेवट गोड व्हावा म्हणून। काही काही माणसं शेवट गोड व्हायला अजिबात तयार नाही। आले जन्माला, जन्माला आला हेला पुढचं तुम्ही हो, काय काय कसं जीवन जगतात महाराज लोक, नामस्मरण करीत नाही, कुठेही काळ वाया घालवतात, कसाही काळ वाया घालवतात हो। कोणी तर भांडणात काळ वाया घालवतं, कोणी व्यसनात काळ वाया घालवतं, कोणी नको ते करण्यात काळ वाया घालवतं। सुंदर दृष्टांत देतो, काय झालं, एक आजीबाई रोज भांडण करायची, रोज भांडण, नको तिथं भांडण करायची, नको तिथं भांडण करायची। त्या गावचे लोक कंटाळले आणि सांगितलं सरपंचाला, म्हणे सरपंच साहेब, म्हणे काय आई धल्ली येस आणि रोज आमना सिंगलाडा आहे करस, हिनं काहीतरी विल्ले वाटलं हो।
रोज 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 भांडण आहेत. आम्ही कंटाळलोय, काय करावं? तुम्ही हिची विल्हेवाट लावा, नाही तर आम्ही गाव सोडून चाललो. एवढी पायी लागेल, एवढी लढाई. बरं म्हणे ठीक आहे. त्या गावात एक स्त्री हुशार होती. म्हणे बघा, या आजीची तुम्ही रोजची एक एक घरं नेमून द्या. हो, आज या घर, उद्या त्या घरी, परवा त्या घरी, असे रोजची घरं नेमून द्या. कशासाठी? भांडणासाठी. झालं, ठरल्याप्रमाणे घरं नेमून दिली. आणि दुसऱ्या दिवशी बरोबर पाळी आली. ज्या घरात पाळी आली होती त्या घरात ती भांडणाला गेली. गेल्यानंतर मग नको तसं ते शिव्या दिल्या, नको तसं भांडण झालं. आणि हे शेजारचीने पाहिलं. तिने जाणू आपलाच नंबर ते कसं आहे, सकाळी आपलाच नंबर आहे, काय करावं? ती एवढी घाबरली, एवढी घाबरली. मग दुसऱ्या दिवशी तिची सुनबाई म्हणे, आत्याबाई म्हणे काय झालं? काय नाही, त्या म्हातारीचा आज नंबर आहे, आपल्याकडे भांडणासाठी येणार आहे. बरं आत्याबाई तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी आहे ना ती म्हातारी, तुम्ही झोपून जा. चालेल म्हणे. आली ती म्हणे, ए पोरी म्हणे काय, कुठे गेली तुझी सासूबाई? म्हणे काय नाही, आमच्या सासूबाईला माहीत होतं तुम्ही येणार आहे भांडण करायला, म्हणून ते भांडणाची तयारी करतायत. न्हाव्याकडे गेली. कशासाठी? चप्पी करायला. असं? मग मी काय कमी आहे का? मी कमी आहे? मी पण जाते. गेली ना महाराज, टकली करी वनी वनी ना, ए पोरी कथे घेतून सासू म्हणे दल्लेलं माहीत होतं तुम्ही येणार शेत परत. टकली करेल होती, तिला सिंदूर लाई राहणार, तेल लाई राहणार. मी काय कमी आहे का? मी पण जाते ना. गेली महाराज, सिंदूर आणि तेल लावून आली. म्हणे कुठे गेली तुझी सासू? म्हणे तुमले घाबरी गई आणि हेर मावडी मार दिली. मी काय कमी आहे का? मी पण जाते. गेली, तिचं प्रतिबिंब दिसलं, तिला वाटलं म्हातारी आहे, तिने दिली. जशी गई तशी अजून वनी. काय काय काळ वाया घालवतात महाराज, असा काळ वाया घालू नका. चांगला काळ वाया घालवा. काळ सारावा चिंतने, एकांतवासे गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नियम इंद्रियासे सार, नसावे बासर निद्रा बहुभाषण. असा काळ वाया घालवतो, त्यापेक्षा तुम्ही चांगला काळ वाया घ्याला, जेणेकरून आपला शेवट गोड होईल. अभंगाच्या पहिल्याच शेवट माझा बहु गोड झाला. आपल्याला आपला शेवट गोड करायचा आहे, आपलं मरण गोड करायचंय. चांगलं मरण यावं वाटतं ना, मग चांगलं जगा, जीवन चांगलं जगा महाराज. कसंही जीवन जगू नका.
देशासाठी जीवन घालवा, धर्मासाठी जीवन घालवा, परमार्थिक जीवन घालवा. हो, परमार्थामध्ये काहीतरी सार्थकी आपला काळ ठरेल असा जीवन घालवा. आपण नको ते करण्यात, नको ते खाण्यात, नको तडे जावा मा आपलं जीवन घालू नाही. काय आपण उद्धार नाही करतो आपला स्वतःचा नाश आपणच करून घेतोय. स्वतःचा नाश आपण करून घेतला आहे. हो, ज्यांनी या देशासाठी जीवन घालवलं ते शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण हे कीर्तन करतोय, प्रवचन करतोय, भजन करतोय, मंदिर आहेत मोठमोठे. हे कोणाचे जोर आहे, कोणाची कृपा? ते छत्रपती शिवाजी महाराज जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. हो, त्यांचा काळ अजूनही सार्थक झाला, त्यांचं नाव अजूनही गाजते. हो, आपण परमार्थामध्ये कृपा व्हावी आपल्याला वाटतं, परमार्थात कृपा व्हावी असं आपल्याला वाटतं, पण होत नाही महाराज. काय झालं? मामासाहेब दांडेकर आमचे गुरुजी म्हणायचे नेहमी पाठामध्ये इगतपुरीला, मामासाहेब दांडेकर ज्ञानेश्वरी सांगायचे. आणि विद्यार्थी गेला मामासाहेबांकडे बरं का. आप्पा गेल्यानंतर मामासाहेबांना म्हटलं, मामासाहेब, म्हटलं काय? माझ्यावर कृपा झाली, माझ्यावर कृपा झाली. म्हणे कोणाची? म्हणे माऊलीची कृपा झाली. मामासाहेबांनी विचार केला की मी माझे जन्मच्या जन्म ज्ञानेश्वरी सांगण्यामध्ये, ज्ञानेश्वरीचे पाठ घेण्यामध्ये, ज्ञानेश्वरी लिहिण्यामध्ये घातले आणि अजून माझ्यावर माऊलीची कृपा नाही. याच्यावर अशी कोणती कृपा झाली बरं का? कोणती कृपा झाली? तेव्हा त्याला विचारलं, का रे बाळा, कोणती कृपा झाली तुझ्यावर? म्हणे मामा, माझ्यावर माऊलीची अशी कृपा झाली की मन लगीन जमिनी, माझं लग्न जमलं. म्हणजे थांबा, मन राहायला तुम्ही काय माऊलीची कृपा झाली, माझं लग्न जमलं. मामा म्हणे, अरे बेट्या, माऊलीची कृपा नाही झाली, जिने तुले हा म्हणत तिनेच कृपा होईन. परमार्थात कृपा नाही महाराज. हो, संसार हा प्रारब्धावर आहे, परमार्थ आहे कृपेवर. संसार हा प्रारब्धावर आहे. अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन. हो, प्रारब्धाधीन, प्रारब्धेची वाढे धन, प्रारब्धेची वाढे मन. हो, प्रारब्धावर हा संसार आहे, प्रारब्धावर आहे. गोड रे रामायणात गोड असं चिंतन आलं आहे रामायणात. ज्या वेळेला पहिल्या वरानं भरताला गादी, दुसऱ्या वरानं रामाला वनवास सांगितला. रामप्रभू वनवासाला जायला निघाले. वलकली अंगावर धारण केली महाराज माझ्या रामप्रभूंनी आणि निघाले माझे रामप्रभू. विश्वाचा मालक वनवासाला जातोय. कैकेने सांगितलं वनवासाला पाठवा. 14 वर्षाचा वनवास माझ्या रामप्रभूंना. प्रारब्ध आहे महाराज, प्रारब्धावर बोलतोय. आणि भरताला गादी आहे. भरतही गेले होते. ज्या वेळेला रामप्रभू निघायला लागले त्यांच्यासोबत सीता माता, लखनजी तिघही निघाले. निघाल्यानंतर सर्व अयोध्या रडू लागली, अयोध्या पाया पडू लागली. गोड अशी गवळण आहे. कसा मला टाकून गेला, कसा मला टाकून गेला, वनवासाला चालतोय. कैकेने आग लावली, सांगितलं रामाला वनवास द्या आणि माझ्या भरताला गादी द्या. जायला निघाले माझे विश्वाचे मालक. त्यांना प्रारब्ध चुकलं नाही तर आपण कोण आहोत? आपण संसारिक माणसं आहोत. कसा मला टाकून गेला रडायला पाया 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 सांगितलं राम प्रभू आम्हाला तुमच्या शिवाय कर, आमचं जीवन तुमच्या शिवाय आपल्याला आहे. प्रभू जाऊ नका, वनवासाला जाऊ नका. राम प्रभू निघाले. रामा विना जीवन
अयोध्येतील लोक म्हटले, प्रभू प्रभू आमचं तुमच्याशिवाय काही होणार नाही, तुम्ही थांबा, जाऊ नका, वनवासात जाऊ नका. रामप्रभू निघाले. वनवासाला निघाल्यानंतर भरताला माहीत पडलं, शत्रुघ्न दादा आले, भरत दादा आले. भरताला माहीत झाल्यानंतर भरताने असा जगातला पहिला भाऊ आहे महाराज. हो, भाऊ होता, सक्का भाऊ नाही. हो, सक्का भाऊ नाही, सावत्र भाऊ आहे. त्या भावाला माहीत पडलं, भरताला माहीत झालं की माझ्या रामदादाला या कैकेयीने वनवासाला पाठवलं आणि मला गादी दिलेली आहे, राजगादी मला दिलेली आहे. तर त्या वेळेला हा पहिला भाऊ आहे महाराज. नाही तर घरामध्ये बघा भावाभावाचं भांडण आहे, दत्तू भाऊ, भावाभावाचं भांडण आहे. भाऊ एकमेकाशी चांगले चांगले बोलत नाही, छोट्याशा जमिनीवरून भांडणं करतात. या ठिकाणी भरताला माहीत झालं आणि या आईला श्राप दिला, असा जगातला पहिला भाऊ आहे. हे कैकेयी, तू मा कैलानिकी लायक नाही, तू माय म्हणण्याची लायक नाही, पापी आहेस तू. माझ्या राम प्रभूला, माझ्या भावाला तू वनवासात पाठवलं 14 वर्ष आणि मला गादी दिली, नको मला ती गादी, पापी आहेस तू. भरत दादा, शत्रुघ्न निघाले आहेत, वनवासात आले. आल्यानंतर माझ्या रामप्रभूंचं दर्शन घेतलं आहे. सांगितलं, दादा दादा अयोध्यात परत चला, अयोध्येत परत चला. त्यावेळेस माझ्या रामप्रभूंनी सुंदर असं उत्तर दिलं भरताला, भरता अरे राजा बाळा, हा जो संसार आहे ना, हा संसार प्रारब्धावर, जे काही मिळतंय ते प्रारब्धानेच मिळतंय. मला हा वनवास मिळाला, माझ्या प्रारब्धाने मिळाला. हो, तुला राजगादी मिळाली, तुझ्या प्रारब्धाने मिळाली. म्हणून खंत व्यक्त करू नको, जा तू. तरी ऐकलं नाही. मग माघारी रामदादा गेलेत. मला सांगा ना, ज्या रामप्रभूला, ज्या विश्वाच्या मालकाला प्रारब्ध चुकलं नाही, कर्म चुकलं नाही, वनवासाला निघाले, 4 मुलं असताना देखील बापाला मुलांमुळे चिंताग्रस्त व्हावं लागलं, मरणाला मुकावं लागलं. 4 पुत्र मुलं होते. तरी अंतकाळी एकही जवळ नव्हता. प्रारब्ध होतं महाराज, कर्म आहे. कर्मे श्रीराम वनवासा गेला, हो, कर्मे रावण वियोगे पावला. हो, काय असेल महाराज, काय असेल. देवाधिकांना चुकलं नाही, मग तिथं आपली काय गत, आपण केस गली का. म्हणून महाराज या ठिकाणी आपण या मृत्यू लोकात आलोय ना, चांगलं जगा. माझ्या ज्ञानोबारायांनी 22 वर्ष जगले. मुक्ताबाई, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका या भावंडांना किती त्रास झाला असेल. आई वडील विठ्ठलपंत, रुक्मिणीपंत लहान असतानाच गेले. लहान असतानाच मी देहांत प्रायश्चित करावं लागलं. आणि माझे मुक्ताबाई, माझे ज्ञानदादा, माझे सोपान काका, निवृत्ती दादा या चौघांना आई वडिलांचं प्रेम नाही मिळालं महाराज, प्रेम नाही मिळालं. आज आळंदीमध्ये ज्या ज्ञानोबारायांच्या जीवावर आम्ही हे कीर्तन करतो, हे पेटा बांधून चाटा मारतोय, हो, अशा ज्ञानोबारायांना कितीतरी त्रास झाला. माधुकरी मिळू दिली नाही, माधुकरी मिळू दिली नाही. ज्ञानोबाराय गावात जायचे. गावात गेल्यानंतर भिक्षाम देई, तर लोक यायचे आणि ज्ञानोबारायांना चिखलाचे गोळे मारून फेकायचे. माझ्या ज्ञानोबारायांना काय कितीतरी त्रास झाला माझ्या ज्ञानोबारायांना. विसोबा केतर यावे, विसोबा चाटी म्हणायचे, घोड्यावर यावे. आणि माझ्या ज्ञानोबारायांना सांगितलं, हे संन्यासाच्या कार्ट्या,
चालता हो, गावात येऊ नको, गावात शिरायचं नाही, कशाला आला गावामध्ये. एवढं बोलून सुद्धा ज्ञानोबारायांची नम्रता बघा. आम्हाला जर तेवढं थोडंसरी बोलले तरी आम्ही फुगून त्यांच्यावर उलट्याला करतो. ज्ञानोबाराय होते. सांगितलं काका, अहो मी माझ्यासाठी मागत नाही हो, माझी भावंड आहेत, माझी मुक्ताबाई आहे, छोटीशी आहे, तिच्यासाठी मागतोय. तिचं पोट भरायला पाहिजे. 2 दिवसापासून अन्नाचा कण नाही तिच्या पोटात, तिच्यासाठी मी माधुकरी मागतोय हो, मिळू द्या हो थोडंसं. वर तोंड करून बोलतो, चालता हो येथून. निघून गेले महाराज. पहिल्या दिवशी माधुकरी दिली नाही, दुसऱ्या दिवशी गावात आले, त्या दिवशीही लोक गोळा झाली. कोणीही पक्ष घेत नाही माझ्या ज्ञानोबारायांचा, ज्ञानोबारायांच्या बाजूने कोणी बोलत नाही. सगळेजण म्हणतात ते संन्यासाची काट, यांची तोंड पाहून आपल्याला विटाळ झाला. अहो मला सांगा तात्या, ज्या ज्ञानोबारायांची तोंड पाहून यांना विटाळ होत होता, आज येस त्यांच्या जीवावर पोट भरत्यात आळंदीमध्ये. खापर मिळू दिलं नाही. पोरं खेळत होती, ज्ञानोबा जोडी घेऊन जात होते आणि सांगितलं मुलांना, ए मुलांनो खेळू नका, शेणाचे गोळे करा, मारा यांच्या अंगावर. किती त्रास झाला असेल त्यांना, किती त्रास झाला असेल. आणि त्या ज्ञानोबारायांनी बघा ना, असे संत असतात की संत हे दयावान असतात. आता दया ती ऐशी पूर्ण चंद्रिका जैसी. हो, दया असते ती संतांकडे. दया तेत धर्मो, धर्मो तेत सुखागमो, सुखी पुरुषोत्तमो असे जैसा. ज्यांच्याकडे दया असेल तिथंच देव नांदतो, ज्यांच्याकडे क्षमा आहे तिथंच देव नांदतो, त्यालाच धर्म म्हणतात. हो, कितीही भक्ती करा, ती भक्ती काही कामाची नाही. कितीही नामचिंतन करा, पण अंतःकरणातले द्वेष जर गेले नसतील, एकमेकासोबत शत्रुत्व असेल, तर ते काही कामाचं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांनी एक मोठा अधिकार देऊन दिला, ज्यांनी एवढा त्रास दिला ते विसोबा खेचर पदवी दिली हो मुक्ताबाईंनी. ज्या वेळेला खापर मिळू नाही दिलं आणि मग पाहायला आले, हे गावातील असतातच काही, पाहायला आले आणि बघितलं तर मुक्ताबाई ज्ञानोबारायांच्या पाठीवर मांडी बनवते, मांडे शिजवते. काय मुक्ताबाईचा अधिकार असेल. आणि त्या वेळेला विसोबांना ढसा रडू आलं. सुरुवातीचं नाव त्यांचं विसोबा चाटी. दर्शन घेतलं, माऊली आम्हाला क्षमा करा, आम्ही चुकलो, आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला. त्यावेळेला मुक्ताबाई म्हटली, अरे खेचरा, तू खेचर आहेस, खेचर. आणि असे खेचर गाव परत आहे. हो, खेचर आहेत. म्हणून तर माऊलींनी शेवटी प्रसादान मागताना काय सांगितलंय, जे खळांचे व्यंकटी सांडो. मग ते खड कोणते, ते खड कोणते, ते काय मग ज्यांच्या गड्यात माडा नाही ते नाही, जे दारू पितात ते नाही, ते बरे. ते खड आपल्यातलेच आहेत, आपल्यातच आहेत, जे परमार्थात येऊन राजकारण करतात. विठ्ठल विठ्ठल जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. त्या विसोबाला अधिकार दिला आणि नामदेव महाराजांचे गुरु बनवले. काय अधिकार असेल माझ्या ज्ञानोबारायांचा. मला सांगा, ज्ञानोबांना जर प्रारब्ध चुकलं नाही, त्यांच्या प्रारब्धात दुःख, मग आपलं काय हो. संसारिक आहेत आपण, सामान्य आहोत आपण, आपल्या वाटेला दुःख येतं ते प्रारब्धाच्या बळा. केले कर्म
जर भजने राहिले ना तर 2 वाजेपर्यंत कीर्तन करेल मी. नाही ते गावेगाव मी 7-7 दिन राहत बरं का बाबा. तिथं टाळकऱ्यांचा अभाव आहे. टोपी नाही हो, पांढरे कपडे फक्त आपल्याचकडे, इतरकडे नाही. एवढ्या टोप्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये. म्हणजे मला गर्व आहे माझ्या भजनी मंडळावर. हो, मग दोघंही भजनी मंडळ, आयला देवी भजनी मंडळ असेल की सावता महाराज भजनी मंडळ असेल, सफेद कपड्यावर म्हणजे सफेद कपड्यावर. तसंच खुडाण्याला पद्धत आहे. आपला परिसर म्हणजे माऊलींनी ही शिस्त लावली. हो खरंच, म्हणून या लोकांचं आजही नाव निघतंय महाराज. हो, ज्ञानोबरायांचं नाव निघतंय का? चांगलं कर्म करून गेले. आपल्या या जगासाठी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली 16व्या वर्षी. हो, 22व्या वर्षी समाधी घेतो आणि आपले पोरग 16व्या वर्षी प्रसादान नाही, नामचिंतन नाही, 16व्या वर्षी ते म्हणतं माले लगीन कराय. हो, गावोगावी परमार्थ झाला महाराज, पण काय नाही, मोसमी परमार्थ. हो, आपल्याकडे तरी बरं आहे, पण भागाभागामध्ये काय काय बरं का बबलू दादा, सगळीकडे भजनी मंडळाचा अभाव आहे बरं का. हो, तुम्हाला चांगलं माहिती काय अभाव असेल महाराज. आपल्याकडे हरिपाठ असू द्या, नियमाचा हरिपाठ होतो. वारकरी चाली, अरे काय त्या चाली, काय त्या चाली ऐकाव्या वाटत्यात. नाही तर गावोगावी जा, बला बला. नाही रे, तुम्ही भावनकी चांगली नाही, तुम्ही भावनकी चांगली नाही. काय बलावस्ते असले, बलाव नको, नाम चिंतन कर. आपली भावनकी चांगली नाही, बलावा बलावा. हा असं. हो, म्हणून कधीही चांगलं कर्म करा महाराज. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली. जगद्गुरु तुकोबारायांना जाऊन 375 वर्षे झाले, तरी गाता कोणी विसरलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज विसरले नाही, स्वामी विवेकानंद विसरले नाही, हो सावता महाराज विसरले नाही. का? या लोकांनी चांगलं केलं म्हणून तर त्यांचा नावाचा चौक आहे. त्यांचे फोटो घराघरात आहेत. का माऊलींचे फोटो घराघरात आहेत? कृष्णा माऊलींचे. माऊली आपल्यासाठी जगली, समाजासाठी जगले. ज्या माऊलींनी ज्या समाजाला परमार्थाचं ज्ञानच नव्हतं असा समाज त्यांना सुद्धा माळकरी बनवलं. फास पारधी समाज, आदिवासी समाज माऊलींनी माळकरी बनवलं. त्याच गावातील एक वारकरी म्हणजे आमचे योगेश महाराज दर महिन्याला पायवारी करतात. का? फास पारधी लोके, त्यासना धंदा आणि त्यासनी परमार्थ करो. काय महाराज त्यांना लाईन लावली. शेवडीपाडा म्हणून गाव आहे साक्री तालुक्यात. त्या शेवडीपाड्यात गावामध्ये माऊली जात नव्हते. उंबरटीला पांडू आप्पा होते. आप्पांच्या गावामध्ये भजन शिकवायला माऊली जायचे. कृष्णा माऊली भजन शिकवायला जात होते, पकवास शिकवायचे, टाळ शिकवायचे. आणि हे शेवडीपाड्याचे लोक त्यावेळेस त्यांच्या गावामध्ये कुष्ठरोग आला होता. ते लोक त्या ठिकाणी गेले. माऊलींना म्हटले, कार तात्या म्हणा बी गावले चाल, म्हणा गावले चाल, चाल म्हणा गावले तात्या. लोक म्हणायचे, तात्या माऊली त्या गावात जाऊ नका, बरं जाऊ नका, त्या गावात कुष्ठरोग पसरला आहे. पण संत आहेत, संत कोणाचं ऐकत नाही. गाडं जुंपलं आणि माऊली शेवडी पाड्याला गेले. पाय ठेवत्याबरोबर गावातला कुष्ठरोग नाहीसा झाला. ही ताकद संतांमध्ये असते महाराज. आणि एकादशी माळा घातल्या, सांगितलं एकादशी धरत जा. एकादशीला कोणता फराळ सांगितला? कोणता फराळ? भात खात जा म्हणून. काय? भात खात जा. आणि ते लोक भात खायला लागले. एका एकादशीला जायकड्याला बोलवलं माऊलींनी. आल्यानंतर पाहिलं की त्या ठिकाणी भगर होती. त्यांनी सांगितलं, तात्या तू आमले भात खावायला लावस, मग आई काय शे म्हणे, आज पण आज आई खात जा, भगर खात जा. आणि तेव्हापासून ते लोक एकादशी चांगली धरायला लागले. म्हणजे संतांना आतलं कळतं, म्हणून संत आपल्याला मार्गदर्शन करून जातात. आणि म्हणून त्यांचे फोटो घराघरात आहेत. आजही त्यांचं नाव निघतंय. म्हणून असं मरा.
मग मरावे परी कीर्ती रूपी पुरावे. शूर ओळखीचे रणी आणि साधू ओळखीचे मरणी. मग आपल्याला आपला शेवट चांगला व्हावा असं वाटतंय ना, मग शेवट गोड करा माय बापू. तुकोबाराय म्हटले, अरे मी याच्यासाठी हा अट्टहास केला, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून आपलंही मरण चांगलं व्हायला पाहिजे. आपण म्हणतो याचं मरण चांगलं झालं, जर एकादशीला गेला असेल याचं मरण चांगलं झालं, जर एकादशी गोकुळाष्टमीला गेला असेल याचं मरण चांगलं झालं, ते मरण चांगलं होत नाही. तुम्ही म्हणाल असं का बरं म्हणतात महाराज? ज्या तिथीला मेलाय ती तिथी कितीही पवित्र असू द्या, पण मरणाराच्या तोंडामध्ये अंतकाळी देवाचं नाव आलंय का? देवाचं नाव घेतलंय का त्याने अंतकाळी? तरच ते मरण चांगलं. का? पुरावा देतो. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. तुकोबाराय म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नामा आले मुका, तुका म्हणे सुखान सुखा पापा. म्हणून अंतकाळाला ज्याच्या मुखातून नाम आलंय ते मरण चांगले. मग तो कसाही मरू द्या, तो कसाही मरू द्या. तो जर ॲक्सिडेंटमध्ये गेला असेल तर ते मरण, जर त्याच्या मुखात जर देवाचं नाव येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. कोणी म्हणाल नको महाराज ना कीर्तन मा एक कुत्र बिन होतं, येऊ दे, ते कधीच फेरी मारते. हो, अंतकाळी नाम यायला पाहिजे. म्हणून चांगलं मरा महाराज, मरावं, गोड करून घ्यावं. म्हणून म्हणतात ना, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मग का हो महाराज, तुमचा शेवट गोड झाला आहे, तुम्ही एवढा अट्टहासाने सांगतात की मी माझ्या जिवंतपणी माझा शेवट गोड केला. का केला? कस काय झाला तुमचा शेवट गोड? तर महाराज म्हणतात, मी माझ्या माहेरापर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी जाऊन मला माझ्या परमात्म्याची भेटी झाली. अभंगाचं दुसरं चरण. मी माझ्या माहेराला पोचलो आणि माझा शेवट गोड झाला, मला देवाची प्राप्ती झाली. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. मग का हो महाराज, तुम्ही डायरेक्ट देवापर्यंत गेले का? नाही ना, मी देवापर्यंत न जाता मी जे जे साधन केलं, जी भक्ती केली, जे नामचिंतन केलं आतापर्यंत, त्याचं मला फळ असं मिळालं की मला माझ्या गुरूंची भेट झाली, माझ्या सद्गुरूंची भेट झाली. त्यांनी अनुग्रह केला आणि माझ्या गुरूंमुळे मला देवाची प्राप्ती झाली. हो, मधला दुआ आहे. संत हे मधला दुआ आहे. संतांपुढे म्हणून आगाऊपणा करू नये, कोणी आगाऊपणा करू नये. गुरुपुढे, संतांपुढे जो माणूस आगाऊपणा करतो त्याचं भांडं कधीही फुटत. काय झालं? रेल्वेचे डबे आणि इंजिन पुढे, रेल्वेचे डबे मागे. एक दिवस डब्यांची मीटिंग बसली बरं का भाऊ, डब्यांची मीटिंग बसली. त्या म्हणे का रे, रोजा इंजिनच पुढे रास, एक दिवस आपण पुढे जायचं कुत म्हणे. बट्टासनी मीटिंग, त्यास मग एक मेन डबं म्हणे कार भाऊ
ते इंजिन आहे. त्या सवय आपला काही धकत नाही, आपला काही धकत नाही. म्हणे आहे आज ना दिन धकूत म्हणे काय बस. त्या डबासनी थरा आहे आणि इंजिन दादाले सांगा, इंजिन दादा म्हणे काय आम्हाला आज पुढे राहू द्या. म्हणे चाली मी मागे राहतो. गेले मागे इंजिन दादा. डबे काही पुढे सरके ना, इंजिन दादा काही मागून. डबा म्हणे आज अशी काय वेरानं. डबा म्हणे आज आपण इंजिन दादाले मागे घाल दिलं. इंजिन दादा पुढे राहाशिवाय आपल्याला धकाव नाही. म्हणून इंजिन जे आहे ते इंजिन रूपी संत आहे आणि डबे जे आहेत ते डबे रूपी तुम्ही आपण आहे. म्हणून संतांशिवाय आपल्याला देवाची प्राप्ती होणे नाही. देवाची जर प्राप्ती व्हावी संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना जर देवाची प्राप्ती व्हावी तर संतांपुढे आगाऊपणा नको. माऊली म्हणतात ते ज्ञान पैरा बरवे, जरी मनी आती आणावे, ते संताया बजावे सर्व सोयी. मग कसं तर अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांच्या पुढे नम्रतेत जावं, अहंकाराने जाऊ नये. म्हणून तुकोबाराय म्हटले मी ही नम्रता धारण करून माझ्या गुरूंजवळ गेलो. माझ्या गुरूंनी इथपर्यंत मला पोचवलं. माझं माहेर आहे. मग माहेर कोणतं. आपल्याला पण माहेर आहेत. आपल्याला माहेर आहे. आपली लेक येते दिवाळीला, अक्षय तृतीयेला आपल्या माहेरीला येते. का बरं येते. साडीले वालेस. पण आमचे संत सांगतात आम्ही आमच्या माहेराला जातो. आम्ही त्यासाठी जात नाही. आमचं माहेरच आहे ते. ते माहेर संताचे नामया स्वामी केशवाचे. संतांचं माहेर आहे. अवघाची संसार सुखाचा करी, अवघाचा संसार सुखाचा करी, अवघाचा संसार सुखाचा करी, अवघाचा संसार सुखाचा करी. माहेर आपुलिया. माझ्या माहेरापर्यंत पोचलो. माझ्या देवाची मला प्राप्ती झाली. म्हणून माझा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. त्यांचा शेवट गोड झाला. जिवंतपणे त्यांनी आपला शेवट गोड होताना पाहिला. मला सांगा शेवट गोड हा कोणालाही आवडत नाही. शेवट जर म्हटला कोणाला की बाबा तुम्ही जाणार आहात, तुम्ही मरणार आहात, ते तो सांगस बापरे हत्ते म्हणावलं फुटी गे मी आत्तेने जावं, माल नाही जाणं, माल नाही जाणं. जर एखादी म्हातारीला विचारलं आजी तू मरावशे आते जा रे बा, मी तर लवकर मराव नाही, मला अजून पण तो देखनाशे ना तू देखनाशे म्हणावाला अजून काही सर्व बाकीशे म्हणावाला पगारीस म्हणा बँकना पगार या खाई जातीन. म्हणून मला शेवट नको, मला मरायचं नको असं आहे महाराज. पण माऊली म्हणतात ना अगा मरा हा बोलू न साये, मर बोल कोणाला सहन होत नाही. मग कोणीही असो, तो कोणीही असो, सगळ्यांना जायचं आहे. मग जायचंच आहे ना, मरायचंच आहे ना. मग कीर्ती करून मरा. अशी कीर्ती करा की छत्रपती शिवाजी महाराज एकच झाले, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझा राजाचं नाव गाजतंय कर किल्ल्याच्या ठिकाणावर. माझा राजाचं नाव
महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, त्यांचं नाव अजूनही निघतं आहे, म्हणून त्यांचा शेवट गोड झाला. मरण चांगलं झालं म्हणून आपल्याला वाटतं की आपलं शेवट गोड व्हावा, म्हणून आपण मरण चांगलं यावं त्यासाठी काहीतरी चांगलं कार्य करा, असं अन्नदान करा, असं आईबापांची सेवा करा, बापाची सेवा करा, बापाचं वर्ष श्राद्ध करा, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणून महाराज म्हणतात, मी माझ्या माहेराला भेट दिली, माझ्या माहेरात आल्यानंतर मी त्या देवाला भेट दिल्यानंतर काय झालं की माझं सर्व दुःख नाहीसं झालं, हो परिहार झाला माझ्या दुःखाचा मागीला. आणि काय झालं महाराज, माझी जी वाणी होती ती वाणी खुंटली, ती वाणी आता देवापर्यंत गेली. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या विठोबा रखुमाई. ज्या बापाचं या ठिकाणी वर्षश्राद्ध आहेत ते तुळशीराम देवराम भदाने. बाबांना जाऊन आपल्या या ही लकातून 1 वर्ष झालं आहे. महाराज कसे गाजले कसे राहिले ते बाबा आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. बाबांची कीर्ती काय होती. तुळशीराम बाबा मला वाटतं वैद्याचं कामही करत होते, बरोबर. आयुर्वेदिक औषधं बनवत होते, ते घरी देत होते, बरोबर. वैद्याचं काम करायचं म्हणे, थोडं असं आहे का, धागादोरा करायचे. पण तेही समाज कल्याणाचं काम होतं. मला एकच सांगायचं आहे, परमार्थ नाही करता आला, वारी नाही करता आली चालेल, कीर्तनाला नाही जाता आलं चालेल, पण एकच करा, मरताना आपल्याला मरण घ्यायचं आहे ना, मग चांगलं समाजासाठी चांगलं जगून जा, चांगलं करा त्यांच्यासाठी, तेव्हा आपले नाव त्या ठिकाणी राहतं महाराज, त्या ठिकाणी कोरलं जातं. आणि असे आमचे तुळशीराम बाबा या परिवारातून निघून गेले. आज 1 वर्ष झाला. बाबा निघून गेल्यानंतर काय त्यांना दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे, भदाने परिवारावर. हो, ज्या वेळेला त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस आम्ही सुरतलाच होतो. माहीत पडलं की तात्यांचे वडील गेलेत. खूप दुःख झालं आम्हालाही. आई गेली, वडील गेले, त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर पडला. बाप हा बाप असतो महाराज. बापाची सर कोणाला येत नाही, आईची सर कोणाला येत नाही. म्हणून त्यांची सेवा जिवंतपणीही त्यांनी खूप केली. तसंच आमचे मोठा भाऊ, आमचे लहानभाऊ आता खाटीवर पडलेले आहेत, आजारी आहेत, जवळजवळ 3-4 वर्ष झाले. मोठ्या भाऊंनी त्यांची वारी खंडित झाली. का खंडित झाली की केवळ बाप आजारी आहे म्हणून मला वारीला येता येत नाही. रडायचे महाराज. जेव्हा आम्ही पंढरपूरला जात होतो, भाऊंनी व्हिडिओ कॉल केला होता मका भाऊंनी, नानांना पाहून रडले. का की आज घरामध्ये वडील आजारी आहेत म्हणून मला वारीला येता येत नाही. नाही तर दरवर्षाची वारी. हो, म्हणून माऊलींनी गोड वर्णन केलं आहे, नका जाऊ नका जाऊ सकळ तीर्थाचे दुरे, जे का माता पितरे, तया सेवेशी किर शरीरे लोनते, माय बाप केवळ काशी तिने न जावे तीर्थाशी. पंढरी
या ठिकाणी बाप हा बापच असतो, आई ही आई असते. आई जे प्रेम करते ते कोणीही करू शकत नाही, आईचं प्रेम कोणीही करू शकत नाही. मग आई जर गेली ना महाराज, तो लहानसा बाळक, चिमुरला बाळक त्या ठिकाणी आई आई करतो. कुठे गेली माझी आई, कुठे गेली माझी आई. जर आई जर डोळ्या देखत गेली, बाप जर डोळ्या देखत गेला तर त्या मुलाला कासावीस होतं. म्हणून तर माझी आई गेली, ते बाळ रडतं, ती दुसरी माऊली येते आणि सांगते, नको रडू बाळा, मी तुझी आई आहे, मी तुझी आई आहे रे बाळा, तू रडू नको, मी तुझी आई आहे. पण सांगा ना मला, ती आई कधी आई होऊ शकत नाही. प्रेम लावेल ती, खायला देईल, प्यायला देईल, पण ते प्रेम लावू शकत नाही, ते प्रेम लावू शकत नाही. म्हणून तर म्हटलंय ना, माँ से बढ़कर और कोई नहीं, सबसे बड़ी माँ पगले, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी माँ पगले, सबसे बड़ी आई आई घरामध्ये आपले वडील लग्न करून घेतात. त्या बाळाचं पोषण करण्यासाठी त्या बाळाला बाई चांगली समाज मिळेल म्हणून लग्न करून घेतात. आणि त्या ठिकाणी त्या बाईचं त्या मुलाविषयी कमी कमी होत होतं. तोपर्यंत प्रेम करते जोपर्यंत तिला दुसरा मुलगा होतो. आणि मग भेटणं सुरू करतो, भेदभाव सुरू होतो. याला कमी जीव लावतो, याला कमी जीव लावतो, याला मारहाण करते, शाळेत जाऊ देत नाही, शाळेत जाऊ देत नाही. आपल्या मुलाला शिकवते, त्याला शिकवत नाही. ही अशी मारते, बिचारा कासावीस होतो. आईची आठवण, आई आई जेवण देत नाही वेळेवर, सावत्र आई नको नको तसं मारते, नको नको तसं करते. एके दिवशी कपडे प्रेस करायला त्याला बसवते आणि ती इस्त्री गरम इस्त्री ती त्याच्या पाठीवर ही सावत्र आई. म्हणून सांगतो, आपल्या आईची सर कोणाला येणार नाही, मग ती सावत्र आई का, ती सुद्धा आपल्याला जीव लावते. माँ से बढ़कर और कोई नहीं, माँ से बढ़कर कोई कोणी दुसरं. स्वामी तिनी जगाचा, आई विना भिकारी. मग त्या ठिकाणी देवही अपूर्ण आहे. म्हणून तर देवाला आपल्यापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं. देवाला प्रत्येक घरामध्ये जाणं शक्य नाही. म्हणून देवाने हे दोनच जण आपल्यापर्यंत पाठवले, ते म्हणजे आई आणि वडील. हे दोन दैवत आहेत. बाप हाडाचं काढा करतो, रक्ताचं पाणी करतो, मुलाला पोसतो. आई जर आपल्या मुलाने जर काही चुका केल्या असतील ते पदरात घालते. कोणी जर बोलत असेल काही कामाचं नाही तर आई पदरात घालते. आई सांगते कसाही होय पण माझा कोण आहे, मुलगा आहे. ती यशोदा माता होती. गोकुळामध्ये यशोदा माता होती, कृष्णाचा सांभाळ करत होती. कृष्णा खोड्या करायचा, गौडणी यायच्या आणि गौडणी सांगायच्या, यशोदे अगं तुझा काना जो आहे ना तो फार खोड्या करतो, फार मस्करी करतो, त्याला आवडतो. तर ती सांगायची कसा का होईना पण माझा कोण आहे, लाल आहे, माझा वाघ आहे, माझा बाळ आहे, माझा लाल आहे. माझे अचुडे बचुडे
राधे रूपणे पांघरून घालकडे कुंचडे म्हणून आपल्या आई आपल्या मुलाला सांगते कसा का होईना पण माझा कोण आहे तो बोलत माझ्या पोटात आहे जी आई आपल्याला एवढं वाढवते तसं सावत्र आपल्यावर प्रेम करू शकत जो आपला बाप आपल्यावर प्रेम करतो तसं दुसरा मनुष्य आपला काका सुद्धा आपल्यावर प्रेम करू शकत आपल्याला जीव लावेल आपला काका पण बापासारखं प्रेम तो लावू शकतो म्हणून या जगामध्ये साक्षात देव आहे हे दोनच देव आणि यांचे तर कोणाला येणार नाही म्हणून म्हणतात मासे बडकर और कोणी नाही मासे बडकर जीवनपणे आपल्या आई बापाची सेवा करा ते गेल्यानंतर त्यांचे जे मरणाचे दिवस असतील ते दिवस पाळा त्या विधी पाळा आज एक खंत आहे बरं का मोठा भाऊ की शहरामध्ये जे लोक गेलेत ना त्यांना आपले आई वडील कधी वारले हे सुद्धा माहित नाही त्या तिथ्या सुद्धा ते पाळत नाही आता ते सर्व विसरले जर वारले ना तर काय करतात ते त्या ठिकाणी टाकून दिलं नंतर दाहव करत नाही कार्य करत नाही की पिंडदान करत नाही की तो कर्मकांडाचा विषय तो करत नाही म्हणून ही खंत व्यक्त होते की आपल्या भारतामध्ये आपल्याच धर्मामध्ये जे शास्त्राने सांगितलंय ते कर्म आपण करत नाही वर्ष श्राद्ध असो की 12 महिन्याचे पित्र असतील मासिक श्राद्ध असतील आणि आता जो येतो पितृपक्ष तो सुद्धा कोणीच पाळत नाही आता शहरामध्ये असं झालेलं आहे म्हणून पितृपक्षामध्ये जे लोक आपल्या पितरांचं पूजन करतात त्यांचं श्राद्ध घालतात त्यांना अगणित असं पुण्य मिळतं म्हणून आपल्या पितरांना आपल्या पूर्वजांना त्या नरकामधून चांगली सद्गती त्या स्वर्गामध्ये जावो तिथं त्यांना देवापाशी सद्गती मिळो म्हणून त्यांच्यासाठी हा असा महोत्सव असेल वर्षश्राद्धचा कीर्तन असेल नामस्मरण असेल भागवत असेल कथा असेल ते करत जा त्याच्याने आपल्याला पुण्य मिळतं आपल्या कुळाचा उद्धार होतो या ठिकाणी महाराज म्हणतात माझी वाणी गेली तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी ज्ञानेश्वर माऊली एक महत्त्वाची सूचना आम्ही गेले 3 वर्ष विठू माऊली वारकरी शिक्षण संस्था रजिस्ट्रेशन केलेली आहे आणि आपल्याच गावातील काही 2-4 पोरं यायला सुरुवात पण झालेली पेटी शिकतात अजूनही जर कोणाला आपले मुलं शिकवायचे असतील आपल्या मुलांना या भारत देशामध्ये जर आपल्या मुलांना चांगली पिढी घडवायची असेल त्यांना चांगले संस्कार मिळो असं वाटत असेल या मुलांसारखं त्यांनी पण टाळ घ्यावं त्यांनीही शिकावं पकवाज वाजवा कीर्तन करावं नाही कीर्तन शिकला पण नुसते 4 गोष्टी जर त्यांच्यावर चांगले संस्कार पडले तरी ते मुलं आज विद्वान राहतील म्हणून ज्यांना कोणाला वाटत असेल की आपले मुलंही यांच्याकडे पाठवावे गीता शिकवली जाईल पकवाजी
आमचे जगदीश महाराज आहेत, तेही पप्पा शिकवणार आहेत. अहो मला वाटतं आता आखाड्यावरूनही काही पोरं येत आहेत पेटी शिकायला. भजन शिकू द्या, कारण गावोगावी टाळकर यांची कमी झालेली आहे, भजनी मंडळाची कमी झालेली आहे. म्हणून पुढे हेच आहेत महाराज वारसा चालवणारे असे मुलं आहेत. म्हणून सगळ्यांना विनंती, ज्यांना कोणाला पाठवायचं असेल त्यांनी पाठवा. आणि हो, एक अजून मला माझ्या मनामध्ये आहे बरं का तात्या, नर्मदा जयंती मला उत्सव करायचा आहे. मी परिक्रमेला जाऊन आलो, पण त्या माऊलीच्या उपकारातून मला उत्तीर्ण व्हायचं आहे. म्हणून तिचा उत्सव मला 3 दिवसाचा करायचा आहे. हो आप्पा, जे जे परिक्रमेला जाऊन आलेले आहेत त्यांचीच कीर्तनं ठेवणार आहे मी, त्यांचीच कीर्तनं. मग ते कसे, विना मानधन आणि विना देणगी, त्यांना काही नाही. हो, फक्त तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करा. मी ते नियोजनाला सुरुवात करणार आहे. मला बाहेरून आहे सपोर्ट, मी आता तुम्हाला सांगणार आहे. पण तेवढं माझं सहकार्य करा. नर्मदा जयंती पार पाडा. त्या नर्मदा मातेच्या सेवेत तुम्हीही हातभार लावा. आपण परिक्रमेला जाऊ शकत नाही, पण तिची जयंती आपण थाटामाटात आनंदात करू. म्हणून सगळ्यांनी तिच्या उत्सवात हजर राहायचं, तिचा उत्सव साजरा करायचा. आपल्याला 3च दिवसाचा उत्सव करायचा आहे. तिच्यासाठी आपण सहकार्य करा. यथाशक्ती काहीतरी देता आलं तर द्या. आणि अशा कार्यांमध्ये जर जो कोणी दान करतो त्याला अगणित पुण्य मिळतं, त्याला अगणित पुण्याचा वाटा मिळतो, त्याला त्या लोकामध्ये जागा मिळते. विष्णू लोकात असेल, स्वर्ग लोकात असेल, त्या ठिकाणी जागा मिळते. म्हणून दान धर्म करत जा. चांगल्या गोष्टी आहेत. मातापित्यांची सेवा करा, गायीची सेवा करा, देशाची सेवा करा. जय विठ्ठल.